सोलापूर शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी महानगरपालिकेचा स्वनिधी उभारण्याच्या नावाखाली महानगरपालिकेच्या शाळा व मोक्याच्या सार्वजनिक जागा बीओटी तत्वावर देण्याचा किंवा विक्रीसाठी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव पुढे आणला जात आहे। या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शुक्रवारी सायंकाळी तीव्र आंदोलन करण्यात आले। सोलापूर महानगरपालिकेत भाजपची सत्ता आहे। शहराला चिटकून भाजपचे 3 आमदार आहेत। सोलापूर महानगरपालिकेत भाजपचे महापौर आहेत। त्यामुळे भाजपच्या महापौरांनी महापौर बंगला विका आणि सोलापूरचा विकास करा असे आवाहन वंचित बहुजन आघाडीने केले आहे। भाजपने हा प्रस्ताव रोखला नाही तर आम्ही महानगरपालिकेतील सभा होऊ देणार नाही। सोलापुरातील सर्वसामान्य नागरिक आणि विद्यार्थ्यांना घेऊन मोठे आंदोलन उभे करणार असा इशारा वंचितने दिला आहे। महापौर शाळा विकू नका, विकू नका, विकू नका। महापौर शाळा विकू नका, विकू नका, विकू नका। विद्यार्थ्यांचं नुकसान करू नका, करू नका, करू नका। विद्यार्थ्यांचं नुकसान करू नका, करू नका, करू नका। महापौर शाळा विकू नका, विकू नका, विकू नका। महापौर शाळा विकू नका, विकू नका, विकू नका। विद्यार्थ्यांचं नुकसान करू नका, करू नका, करू नका। माननीय महापौर साहेबांनी सोलापूर महानगरपालिकेचे जे भाजप भारतीय जनता पार्टीचे महापौर आहेत त्यांनी परवा एक निर्णय घेतला। 2 ओळीचाच प्रस्ताव मांडला आणि त्याच्यामध्ये सोलापूर महानगरपालिकेच्या शाळा असतील, इथले बगीचे असतील, इथले मैदान असतील, हे युवकांचे भविष्य घडवणारे या सगळ्या वास्तू लिलाव करायच्या, विकायच्या, बीओटी तत्वावर भाड्याने द्यायचा अशा पद्धतीचा प्रस्ताव या ठिकाणी सोलापूर महानगरपालिकेच्या पटलावर मांडला। खऱ्या अर्थानं हा या महापौरांचा निषेध आहे, कारण आज या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिक्षण मिळत नसताना महापौर असा उलट्या खोपडीचा निर्णय कसा काय घेऊ शकतात, यासाठी आज या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आम्ही त्यांना जाब विचारण्यासाठी आलो आहोत। त्यांना पाटी आणि पेन्सिल या ठिकाणी गिफ्ट देण्यासाठी आलेलो आहोत। महत्वाची गोष्ट एकीकडे आहे की पाणी पुरवठा सातत्याने सोलापूरला मिळालाच पाहिजे आणि त्यासाठी पाणी पुरवठ्याची जी योजना आहे त्यासाठी स्वनिधी जो या ठिकाणी महानगरपालिकेला गोळा करायचा आहे, तो सोलापूर महानगरपालिकेची जागा आणि मालमत्ता विकून गोळा करायचा असा मानस, असा दृष्ट हेतू इथल्या महापौरांनी या ठिकाणी दिलेला आहे। आम्ही त्या ठिकाणी या प्रस्तावाचा तीव्र शब्दात निषेध करतो आणि इथल्या सत्ताधारी आणि विरोधकांना एकच सांगतो की सोलापूर महानगरपालिकेतील शाळा असतील, मैदाने असतील आणि इथल्या ज्या काही वास्तू असतील त्या जर बीओटी तत्वावर अथवा भाडे तत्वावर देण्याचा विचार करत असाल तर सर्वप्रथम तुमच्या खासगी मालमत्ता आणि प्रॉपर्टी विका आणि या सोलापूरच्या सत्कर्मी लावा। महत्वाची गोष्ट ही आहे महापौर साहेब, तुमचा बंगला विकून या ठिकाणी तुम्ही इथल्या विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं पाहिजे होतं। इथल्या विद्यार्थ्यांना शिक्षण मिळत नाही आणि फक्त 80 विद्यार्थी आहेत असा ठराव पास करून फक्त 80 विद्यार्थी शिकतात हे बोलून इथल्या महानगरपालिकेत शाळा लिलावात काढायच्या, बीओटीत काढायच्या आणि व्यावसायिकाच्या, बांधकाम व्यावसायिकाच्या घशात घालायच्या। याच्यामध्ये तुम्हाला टक्केवारी मिळणार आहे का हे पण तुम्ही स्पष्ट केलं पाहिजे। म्हणून या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो। जर या 2 दिवसामध्ये महापौरांनी हा जो जाचक निर्णय आणि जाचक प्रस्ताव जर मागे नाही घेतला तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलनाला त्यांना सामोरं जावे लागेल। उद्या हे सभागृह बंद या नागरिकांना एकत्र घेऊन, विद्यार्थ्यांना एकत्र घेऊन हे सभागृह बंद पाडण्यात येईल। वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून हे त्यांनी लक्षात ठेवावं आणि तात्काळ हा प्रस्ताव मागे घ्यावा अशी मी त्यांना विनंती करतो आणि इथल्या विरोधी पक्षांनाही विरोधी करतो की तुम्ही जर हा मुद्दा लावून जर धरू शकत नसाल तर तुम्ही पद सोडा, राजीनामे द्या आणि सरळ तुम्हाला या ठिकाणी पेन्सिल आणि पाटपचं वाटप या वंचित बहुजन आघाडीच्या पद्धतीनं फुकटमध्ये करू। खासदार तुमचे, पालकमंत्री तुमच्याकडे निधीचा तुटवडा नाही तरी सुद्धा तुम्हाला विकासाच्या मुद्द्यावर सोलापूर महानगरपालिकेच्या शाळा विकायच्या आहेत, सोलापूर महानगरपालिकेचे मैदान विकायचे आहेत। अहो तुमच्याकडे हजारो कोटी, 2200 कोटीचे निधी या सोलापूर महानगरपालिकेला जर येत असेल तर तो निधी जातो कुठे? मग 40% कमिशन द्यावं लागतंय का मग आज कामासाठी? मग विकास कामासाठी हा पैसा द्यायचा आहे का कुणाचे खिसे भरण्यासाठी द्यायचा आहे हे ज्या ठिकाणी त्यांनी स्पष्ट करावं। इथल्या जे काही विकास कामं असतील त्याच्यामध्ये टक्केवारीची लागलेली कीड आणि टक्केवारीची लागलेली आस या ठिकाणी ही स्पष्ट दिसून येते। जो स्वनिधी जमवायचा आहे, स्वहिस्सा जमवायचा आहे, तुम्ही स्वतःच्या पगारी त्याग करा, तुम्ही स्वतःचे बंगले त्याग करा, तुम्ही व्हीआयपी गाड्यामध्ये येतात त्याचा त्याग करा, परंतु इथल्या विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळायचा अजिबात प्रयत्न करू नका। एवढंच मला या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून सांगायचं। आता सोलापूरकरांसाठी गुड न्यूज। आंध्र प्रदेश आणि तेलंगणातील प्रतिष्ठित
श्री रुद्रा पूजा स्टोअर आता प्रथमच महाराष्ट्रात सोलापुरात 10 जून 2026 पासून आपल्या सेवेत. आपल्या दैनंदिन पूजा, धार्मिक विधी आणि सण उत्सवांसाठी लागणारे सर्व दर्जेदार पूजा साहित्य आता एकाच छताखाली उपलब्ध. सर्व पूजा साहित्यावर 50% पर्यंत आकर्षक सवलत. आजच आमच्या स्टोअरला भेट द्या आणि या मेगा ऑफरचा अवश्य लाभ घ्या. पत्ता शॉप क्रमांक 3, 70 फूट रोड, साईबाबा चौक, वननेस मोबाईल शॉपी जवळ, सोलापूर. प्रोप्रायटर श्रीनिवास कुरापटी. संपर्क 9175 87 03 68. श्री रुद्रा पूजा स्टोअर. विश्वास, गुणवत्ता आणि परंपरेचा संगम.